गेल्या आठवड्याभरापासून आपण बघतोय महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसानं मुसळधार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळतेय। कोकण असेल, त्याचबरोबर पुणे असेल, त्याचबरोबर मुंबई सुद्धा असेल। कालच आपण बघितलं किंवा सकाळपासूनच आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा जे आहे ते पाऊस झालेला आहे। आता पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाची तीव्रता कशा प्रकारे असणार आहे, पावसाचा जोर वाढणार आहे का, कुठल्या जिल्ह्यांना धोका असणार आहे, हवामान विभागाचे काय अलर्ट असणार आहेत, हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत। या इमेजच्या माध्यमातून कशा प्रकारे पावसाची स्थिती आहे हे आपल्याला दिसतंय। अरबी समुद्रातून जे वारे येत आहेत आपण बघतोय ते महाराष्ट्राच्या वरच्या दिशेला जात आहेत। घाट माथ्यावरून हे जे वारे आहेत महाराष्ट्राला टच करून वरच्या दिशेला जात आहेत। महाराष्ट्राचा हा जो घाट माथ्याचा परिसर आहे, कोकणाचा हा जो सगळा भाग आहे आपल्याला दिसतंय मोठ्या प्रमाणामध्ये कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी सक्रिय झालेला आहे। ढगाळ वातावरण झालेलं आहे। पावसासाठी हे जे सगळं चित्र आहे हेच आपल्याला दिसतंय की अनुकूल आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून कोकणामध्ये आपण जर बघितलं तर तिकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस दिसतोय। महाराष्ट्रामध्ये सध्या आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या परिस्थितीवरून आता हवामान विभागाने काय इशारे दिलेले आहेत ते आपण पाहूयात। काय ट्विट हवामान विभागाने केलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर पुढील 24 तासांसाठी स्थानिक अंदाज देण्यात आलेला आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबईत पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता यावरून आपण जिल्हानिहाय कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत, मॅप वाईज कशा प्रकारे अलर्ट आहेत ते पाहणार आहोत। आजची परिस्थिती काय आहे आपण जर बघितलं तर नाशिक, पुणे आणि सातारामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिसतोय। मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाऊस पडणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस असेल किंवा अतिवृष्टीचा इशारा रेड अलर्ट वरून दिला जातो आणि तोच अंदाज हवामान विभागाने इथे वर्तवलेला आहे। पुणे, सातारा आणि नाशिकला रेड अलर्ट आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कोकणामध्ये इथे पालघर असेल किंवा रायगड असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे। ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला जर आपण बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बाकी सगळ्या ठिकाणी विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर इथे धुळे आणि नंदुरबारला ऑरेंज अलर्ट आहे आणि धुळ्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ग्रीन अलर्ट इथे आहे। हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी बरसणार आहेत असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आजच्या दिवसाचा हा अंदाज होता। यावरून आपण आता उद्या कशा प्रकारे हवामान विभागाने अलर्ट दिलेले आहेत, उद्या कशा प्रकारे अंदाज असणार आहे ते पाहणार आहोत। इथे जर आपण बघितलं तर रेड अलर्ट कुठेच नाहीये। रायगड, पुणे आणि साताऱ्याला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, ऑरेंज अलर्ट आहे। नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। बाकी सेम सिच्युएशन आपल्याला इथे दिसतेय। विदर्भाचा सगळा पट्टा, मराठवाडा आणि हा जो वरचा पट्टा आहे इथे सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी पाऊस होणार आहे। उद्याच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर ही परिस्थिती आहे। रायगड, पुणे आणि सातारा सोडून बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे आपल्याला असं दिसतंय की पावसाचा जोर कमी होणार आहे। आता पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 28 आणि 29 तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे हे जर आपण बघितलं तर फक्त पुण्यामध्ये आपल्याला इथे दिसतंय की 28 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे मुसळधार पाऊस असेल। बाकी विदर्भ जर आपण बघितलं 29 आणि 28 तारखेला विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा असेल ते ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे हलक्या स्वरूपाचा पाऊस 28 आणि 29 तारखेला असणार आहे। यानंतर आपण जर बघितलं तर कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे जर आपण बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस 28 आणि 29 तारखेला कोकणामध्ये असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। एकूण 3 ते 4 दिवसांचा पुढच्या हवामानाचा अंदाज आपण बघितला। यावरून आपल्याला असंच दिसतंय की पावसाचा जोर उद्यापासून जर आपण बघितलं तर तो कमी होणार आहे। आजच्या दिवसामध्ये काही भागांना रेड अलर्ट दिलेला आहे, पण उद्या, परवा किंवा त्याच्या पुढच्या दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर हीच पावसाची तीव्रता आपल्याला आता कमी होताना दिसून येत आहे। तुमच्या भागामध्ये अशीच परिस्थिती आहे का? तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय, तिथे काय सिच्युएशन आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।